तुझ्यात जीव रंगला। तुम्ही खूप छान आहात असं लिहायचंय। छला एक दांडी द्यायची, ह्यो न म्हणजे झाला छान। लिवा बरं आमच्या समोर, लिवा घ्या, एकदम सोपं आहे बघा। यांच्या शिक्षणात कुणी अशी चेष्टा मस्करी केलेली मी अजिबात खपवून घेणार नाही। आहे तुझ्या सुनाला लगेच राग येतोय बघ। काय करायचं? तुझ्या सुनाला उद्या पिक्चरला घेऊन जाऊ काय? हा काय असं भूत बघितल्यासारखं काय बघताय? आता बदललंय ना मी, तर वागणं बोलणं बी बदलायला पाहिजे का नको? उद्या आपण कोल्हापूरला जायचं, ते बी आधी पिक्चर बघायचा। पिक्चरच्या इंटरव्हल मध्ये नवरा बायको एकाच पुडीमध्ये पॉपकॉर्न खातात आणि एकाच बाटलीत कोल्ड्रिंक पितात। तुम्हाला चालेल ना? चालतंय की। पिक्चरला जायचं चांगला डावाकला होता ना ग, पण ही नंदिता असताना काय बी होऊ देणार नाही। आषाढी एकादशी आणि मी इथं अशी पडलेली, पण आता उद्या इथल्या देवळात बी मला जाता येणार नाही। तू विठ्ठलाचा दावा कर, तुझ्या भेटीला उद्या विठ्ठल येतो का नाही बघ। अंजली बाई, हो अंजली बाई। अहो हे काय? घ्या तुमचा आवडता वापरता चहा। अहो तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेतलात? त्रास नाही, हवं तर भरपाई म्हणा। मी तुम्हाला खोटं बोलायला लावलं, ते पिक्चरला जायचं म्हणून काय काय सांगितलं, पण शेवटी कायच झालं नाही बघा। सॉरी। तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? यात तुमची काहीच चूक नाहीये। गोदाक्का जास्त महत्वाच्या आहेत आपल्याला। होय, पण ते पिक्चरला जायचं राहिलंच ना। आपण नंतर कधीतरी जाऊयात। हा पण प्लॅनिंग मात्र आजच्या सारखंच हवा। चालते की, तुम्ही लय केलं गोदाक्कासाठी। मी दिल्लीला गेले होते तेव्हा तुम्ही माझ्या बाबांसाठी एवढंच सगळं केलं होतं, आणि आता गोदाक्काही माझ्या आहेत म्हटलं। अहो तुम्ही चहा प्या लवकर, नाही तर थंडी व्हायचा। तुम्ही? अहो नको, चहानं बॉडी जळती। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। काय झालं ग? काय होतंय? दुखतोय का पाय? हळू हळू। काय झालं? अगं काय नाही ग, मला सपान पडलं। सपनात लई मोठी दिंडी दिसली मला। आता एकादशी सुरू झाली ना। सावकाश चल। हळू, हा हळू पाय टाक, हा पाय उचल, हा सावकाश। तर माझं डोळं का झाकलायचा? कुठेतरी कडवडून पडली म्हणजे? असं काय बी होणार नाही, उलट तू आता बरी होणार बघ। अरे एक गोदक्का, मी हात काढतोय काय, डोळा उघडायचे नाहीत। पायरी, अरे पहिली पायरी। हळू,
अंजली थांब जरा. आता दुसरी. हळू. हळू मागे सर बा. अरे पाय दुखतोय रे माझा. थांब झालं आता. उघडू काय? नाही नाही ये बस इकडे. अरे बस हळू. खुर्ची आहे, खुर्चीत बस. हा डोळा उघडू नको काय. आता उघड डोळा. झोपली गोदक का? हो. आता पाय दुखत नाहीत ना व? नाही, विठ्ठलाचं दर्शन झालं आणि सगळं पाय दुखणं कमी झालं असं म्हणत होत्या. फार चांगलं काम केलं का तुम्ही. हो दर एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला जाते ती. आता आषाढीला दर्शन चुकलं असतं, तिच्या मनाला लय लागलं असतं बघ. आज पाणीपुरीचा बेत आहे. पोटभर पाणीपुरी खायची आपण. पण कुठं गावला हो पाणीपुरीवाला? समधी आयडिया अंजलीबाईंचे. अहो मुंबईत सगळ्यात जास्त कमी कशाची माहिती का? अहो आपल्या कोल्हापुरी जेवणाची. लय दिवसांनी आलोय तेव्हा आम्ही रानापेक्षा जास्त खाणार आहे. मग अंजलीबाईंच्या पाणीपुरीच्या बेताचं काय होणार? काय रे कॉलेज पडून आलाय का कुलकर्णी? बघा तिकडं. इथं कशाला आलाय? अहो सहजच आलोय आम्ही इथं. इथं असंच येतात होय? गाडीवरनं आलाय वाटतं. रागू मैनाची जोडी. कोण रागू महिना? अरे आता तुम्हीच की. लगोरी खेळता खेळता काय झालं? नेम लागला. बरोबर नेम लागला त्या मार्बलवरती. मार्बलवर. आमचे वडील जेव्हा ॲडमिट होते तेव्हा मला ॲक्च्युली त्यांच्यापाशी थांबायला कोण नव्हतं. तर ॲक्च्युली हा नेहमी थांबायचा. हो का? हां तोपर्यंत पण कल्पना नाही की या दोघांचा काय हा वडिलांसाठी थांबत नाही. हम अभी से अपने बेबी के साथ बॉन्डिंग करना चाहते हैं. उससे रोज बातें करेंगे, रोज कहानियां सुनाएंगे. कोणती गोष्ट मला तरी कळू दे. हम उसे उसकी मम्मी और पापा की कहानी सुनाएंगे जो आपको सुनाई थी स्विट्जरलैंड में. मित्रांद्वारे आपण कितीही चर्चा करून ठरवलं की ईशाला सत्य सांगायचं, तरी प्रत्यक्षात तसं आणणं कठीण आहे रे. मला नाही जमणार तिला हे सांगायला. मी पुन्हा एकदा सांगतोय तुला, आपण जे ठरवलंय ते योग्य आहे आणि तेच करायचंय. मन घट्ट करू. सत्य हे कटू असतं पण तरी सुद्धा ते पचवावं लागतं. आणि ईशावर आपलं कितीही प्रेम असलं, तिला कितीही त्रास होऊ नये असं वाटत असलं तरी सुद्धा हे सत्य तिला पचवावंच लागेल. फर्स्ट क्लास झाली पूजा. दगड आहेस तू सावी. सावी तुला कळत नाहीये का? तुला काहीच फरक पडत नाहीये. आपला बाप सावी आफ्टर 25 years आपला 25 वर्षांचा ब्लॉक आज सुटलाय. आजूबाजूच्या सगळ्यांना उत्तर देता येतील आता आपल्याला. गेल्या 25 वर्षांची ही मिस्ट्री आज हॅपी एंडिंग मिळालंय साहेब. संपलं का आता सगळं? आधीच आपण इथे एकटे पडलोय आणि यात हे